तिलाच. ही येणार नव्हती आमच्यासोबत. असं लिंबू फिरवलं ना असं की यावंच लागलं. किती वाजता निघालात सकाळी? का पण एवढं तुम्हाला हे हाऊस? काल अगं काम होतं ना, काल ऑलरेडी उशीर. काम? अगं 2-3 वाजता पण जागी होतीस. म्हटलं काय भजन करताय? म्हटलं 3 वाजता जागे फोन करते. भजन करताय का म्हटलं, मी एकटीच. तिचं काय माहिती, तिला जायचं तर तिला झोपच येत नाही. एक्साइटमेंट ना शेवटी. बाय कुणा आम्हाला फोटो पाठवलास पण ती अशी वरती दिसते. इथेच ठेवतेस. कुणाला तिला काय बोलणार नाहीस तू? झोपेत आहे. आज त्याने अपॉइंटमेंट घेतली आहे बाबा. हो जाणार आहे तो आज आमच्यावर उपकार करू. हो मस्तच केलं नाही त्याने आता. मला कुणाला नाही बघ गिफ्ट दिलं सौरभ. आता मी जाम पाणी पिणार आहे. मी सांगितलं तू सांगितलेलंस. आता केलं मी. दाखवलं तिला मी. बाय गाईज. माझी झोप झालेली नाही अजिबात आणि आता मी निघाले गावी जायला. तर आमचं एक शूट आहे. 2-3 दिवस मी तिथे असणार आहे आणि त्याच्यानंतर मी करते. पण ते शूट काय असणार आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी थोड्या महिन्यानंतर सांगेन. पण आत्ता एवढंच सांगेन की शूटसाठी चालले. शूटसाठी तर चाललेच पण माझ्या मित्राचं लग्न नाही काही जाणू. प्रदीपला भेटणार आहे मी आता जाऊन कुडाळला पहिलं, कारण त्याच्या लग्नाचा व्हेन्यू डिसाईड करतोय आम्ही. डिक्की ओपन आहे. गावी गेल्यासारखं वाटेल. सामान पण माणसं पण खचाखच. पाटीलला जायचंय ना. हे पाटील गेलं. रवी चालू आहे. एसी केलं का त्याने? नाही खाल्लेस? मग जायचं साखरपाने जायचं. खत घालणार आहेस आंब्याच्या झाडाला? आल्याला गोळी घेतली तिने घरातून. हो तिला वाटतं साखरपाने पण नाही. आपण नॉर्मल रोडनेच जातोय बघ. विचार कर. तुला खत घालायचं असेल तर आपण जाऊ शकतो. ऋतुजाने घातलं तेवढं बस. झाडं मोठी झाली. झाडं अरे कैऱ्या बिऱ्या लागल्या. या वर्षीचं पूर्ण झालंय. या वर्षीचं उत्पन्न आपणच घेतलं पाहिजे होतं. साखरपा रस्त्याला जेवढी आंब्याची झाडं आहेत ना रस्त्याला लागून सगळ्याचं उत्पन्न आपलंच आहे. मग आता या ब्लॉग मधनं त्यांना कळलं पाहिजे. आंब्यांची चव पण पहिलं ना पाल बिल आहे का बघा. बाल सोड, इट इज नॉट क्लीन. क्लीन नाहीये म्हणून मी पाणी पित नाही चायला. एकतर मी कोकणातली, त्यात माझा नवरा मला सांगतो पाणी पी. पाणी पिल्यानंतर आमच्या मुंबई गोवा हायवेला आहेत का वॉशरूमच्या सोयी? आधी पाली शोधायला. आणि पाल बघायला त्याच्यामुळे पाल पण एक्सेप्ट करू पण ते वॉशरूम क्लीन पाहिजेत ना. कधीच नसतात म्हणून मी पाणी पित नाही. चला जाम पिलाय आज मी. खाली झालोय बघ. किती लिटर? 2 लिटर. 2 लिटर आहे. हो 2 लिटर मी इथपर्यंत पोहोचेपर्यंत प्यायले. अजून जाम पिऊ शकते. परत थांब आपण आता बिस्लरी बॉटल घेऊन भरूया त्याच्यामध्ये. मग जाम पण ही सवय लागणं गरजेचं होतं आणि ह्याला ठेवायला जागा नाही ना त्याच्यामुळे मी असं पकडून ठेवून. आणि मग ते हातात आहे की प्यायची हे होते ना. आणि मी तू किती मला तहान लागली आणि मला त्याने पाणी दिलं ना तर मी एवढंच पाणी पिते असं थोडं थोडं. ते सिपरमुळे थोडं थोडं ह्याच्यामुळे मला ते जाईल आता पाणी. फक्त आता ना जरा मुंबई गोवा हायवे वरती वॉशरूम्स नीट ठेवा कारण कोकण हॉटेलवर पाणी प्यायला लागले बघ. वॉशरूम नाही पाल रहित चांगले वॉशरूम. माल राहीत तर होणारच नाही तो विषय नाही. चल ठीक आहे तिथे मी करेन माझं ऍडजस्ट. निदान ते जरा वॉशरूमचं काहीतरी बघा. अरे तू चालू तू माझ्यासाठी नको थांबू. माझं चिकन आहे पटपट सांगतो. तुम्हाला वेळ लागला तुम्ही जेव्हा काटे काटे काढणे काटा नको काढूस कोणाचा. काटे काढते. काटा नको काढूस. तुला नाही काढ. नाही समजा. ती मगाशी मला लेडी म्हणजे काय विचारते तिला केव्स म्हणून सांगायला लागलं. अबे इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम. हा इंग्लिश
प्लीज आलं बाबा माझं जेवण फायनली. तिला भूक लागते ती करू शकते. यांनी मासे तोडले. वराड घेऊनच आलाय ना वरती. आतापासूनच वरात घेऊन फिरतो की काय? कसं आहे खूप वेळानंतर माझं पण वेगळं वेळानंतर channel. दिसला, खूप वेळानंतर दिसला. कसे आहात तुम्ही? कसे आहात? आई शपथ कडक. तर मंडळी बघा होतो लगीन जायचा ठरला तो ज्याला तुका बोलवक नाही साखरपुड्यात तो ह्योच तो. आणि नुसते आम्ही सांगत होतो ना की लगीन करूचा पोरगी बघा आता शेवटी त्यांनाच बघलंय आमचं त्यांना बघले नवस कितके बोललोय नवस विचार. आम्ही मेहनत माझे घेतला नवस असं नाही फेडून म्हणा गेलंय, माझे नवस फेडून गेले ह्याची सेटिंग करून दिलं. आता ह्याचे फेडून जातले त्याची कुठची लागतली तुझी बरोबर नाही, 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 असं नाही. आपलं सेटिंग असं असं म्हणजे लगेच डायरेक्ट लगेच चालू कर. चल ना जाऊया ना पुन्हा आम्ही करपतोय तुझी कामं असतात ती माझी हो कामं असतात. करपले हे बघ केवढं करपतोय तिथं घे का? काय काळं झालंय हे तो टॅन झालाय त्याला मी येऊ शकते ना. करसो ए मा मी ऍड केली आहे तू फेस वॉश वापर मग तू टॅन थोडं कमी तू होईल. बॉडीला पण वापर. तू सगळीकडे लाव मॅरिनेशन कर मॅरिनेशन. वाईट थांबतो जरा मला एक काम असं. तुझी कितीची गाडी? काय जी भेटणार ती मी तिकीट नाही काढली असंच डायरेक्ट आलो वा ह्या माझ्याकडे असंच असं जनरल एक मिनिट जनरल नाही एसी मध्ये चढलो त्याला म्हणतो आता चालू आहे तोपर्यंत जनरल फाईन दिन करू. अच्छा तारो के नीचे से परमिशन लेके असं आलं. खय रवलो बाबा थांब 2 मिनिटं. आता सांग मग आता खय ह्याचं काय हॉटेल हॉल काय कायच माहिती नाही हे कधी भरलंय ए येताना संपवलंय. तुला माहितीये का आज मी 2 वेळा गाडी थांबून वॉशरूमला गेले. एवढं पाणी प्यायले मी. तेच महत्वाचं मला काल कुणालने गिफ्ट दिलंय. काय त्याचं नाव तर सांग. ह्याला मी टमरेल म्हणते. दिस इज नॉट टमलर, दिस इज टमरेल. काला आमका ठिकाण येतं 13 मिनिटं आमका ठिकाण येतं मग बघून येत असतं. कॉलॅबरेशन ह्याच्याबरोबर कॉलॅबरेशन 13 मिनिटं 13 मिनिटं थांबते का मग फोन नाही बोलवतो कोण मी कशाला ना अरे घाई मध्ये विसरलोय बंदार अरे तू तरी समजून घे ना ये ना पटकन जवळ आहे ना तुला. हा जवळ आहे तू येऊ शकतो बघ मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलंय आम्ही काय बोलत नाही. सगळ्यांना सगळी ही गोष्ट माहिती झाली नाही आम्हाला लग्नाचं इन्व्हाइट दिलं इन्व्हाइट त्यांनी. दिला आधी सगळ्यांना लग्नाला 26 तारखेला हळद आहे 27 तारखेला लग्न आहे सकाळी 10 वाजून 4 मार्चाचं 10 वाजून 4 मिनिटाचं मुहूर्त आहे एवढा मुहूर्त लवकर का त्यांका तू नाही बोलवलं तरी येतली अंकिता नाही मी सांगितलं होय की ना त्यांना नाही बोलवलं तरी येते इन्व्हिटेशन दिलं ना तुम्हाला त्यांनी फोन केल्यावर ते म्हणून आम्ही येतोय. तू बोलवक नाही होतो त्यांना लग्न कोणी तू माका माहिती होती ती येतली तुझ्याबरोबर पण आम्ही नव्हतं आलो. ही तर नव्हतीच तेव्हा मीच होती. ही हा. दुसरा घेऊन येईल तो शर्ली घेऊन पण येईल. तेव्हा तिच्याने आमची ओळखच नाही होती ना काय मगडा ओळख होती. पण ते कसं माझं लग्न राहिलं पोरींबरोबर हो बघ इथून वरतून गोर एवढं काय फरक पडत हाफ स्लीव टी शर्ट बघ वरती गोर बोलले असते पण ना ते खूप अश्लील वाटत म्हणून बोलले नाही आता. गप बसले नंतर बोलले कळलं मग नाटक करू नको खरंच काळा होऊ नको. अरे हौस आहे का तुला फिरायची माहिती एकतर बायको बघितलीस वेगळ्या शेडची स्वतः गेलायस खालच्या शेडला ती एकदम वरच्या शेडला Contrast दिसतो ना. ती किती गोरी आहे त्यांच्या आणि हो तू कसं त्यांच्या काय घरच्या मध्ये दिसतो? बहिणार एका काही शेळकोण गावाला असं होईल ना काय आम्ही अरे आपलं शेळकुंडच त्या शेळकुंड तरी 12 दिवसात मग काय? एवढं काळं झालं असतो अरे मग मी रिटर्न करणार त्याला कधी कृष्ण देव काळ होतो म्हणून तेच ना कृष्ण पण सावळा होता सावळा नाही होता काळा होता सावळा त्याला पिळा केला नंतर राधा गोरी होती तरी माणूस महत्वाचा मन महत्वाचा ठीक आहे मग आता तू काहीच करू नको आहेस तसा बरा आहे एकच वेज आहे समजलं काही करायचं ना शपथ आहे तुला ती आता पत्रिका आता जाऊन त्याच्याकडे एकदा पत्रिका बोले थांबली
काय हाक मारलं ते का कालवा कलुआ म्हटलं त्याने. मी माझ्या कुत्र्याचं नाव ठेवलं कालवा. कलुआ चल आरामी लोक दिला माझ्या पटकन सॉरी हा प्रदू. सॉरी रे मस्त बोल केळवणाला आलायस जागाच होतं त्या कोणाला डेकोरेशन केलं आपण कामासाठी गेलो मला रोज काय गरज आहे आपण ते का गरज आहे ती पळतो लगीन ना आता कुणाला दाखवतो कुणाल याने पूर्ण जंगलातच शोधलंय रे बाबा कधीपासून आम्ही फक्त जातोय आतमध्ये खयच्या झाडाझुडपात लगीन करता काय माहिती जरा शोधल्यांचा दिसत खैतरी थांब भावाशी खैतरी थांब मी मगासपासून म्हणते हे आलं ते आलं काही येतच नाहीये आता मला मंदारची रिॲक्शन बघायची आहे उतरल्यावर काय बोलतोय म्हणजे जेवढा मला वाटतं की जेवढा वेळ प्रदीपला मुलगी शोधण्याला लागलाय ना तेवढाच वेळ लोकांना लोकेशन शोधायला लागणार आहे इतकं आतमध्ये कुठेतरी शोधलं नाही याने काहीतरी जेवढा वेळ तू मुलगी शोधायला लावलास तेवढाच वेळ तू लोकेशन शोधायला लावणार आहेस का लोकांना हे कुठे शोधलंय किती आलोय आपण जंगलात एकदम जंगलात पण तुझी तारीख तुझी पावसातली पाऊस येलो तर आम्ही साड्या घेऊन असे पळायचा काय सगळीकडे बघ पावसाच्या खाली बघ हे बघ ताडपत्री आहे ह्या ताडपत्री आहे ती ताडपत्री आहे त्याचं पाणी खाली गळता ताडपत्री वेगळी मारणार पण ताडपत्रीच्याच खाली लगीन करूचं होतं तर मालवणात ताडपत्रीच नाही खाली करायचं तुका कसा वाटला खरी नसतो आतमध्ये जितकं वेळ ह्यानं पोरगी शोधून घेतल्या तितकंच वेळ घेतल्या लागतो आतमध्ये येऊ हळदी घेतलो दम केलो आणि झोप केलो मी त्याला सांगितलेलं असं सेम माणगावला पण होतं आपल्या जवळ तो पण आलेला काय सगळ्यात मोठी रूम खायची आहे तुमची 101 द्या गाडीचा नंबर किती रवतात त्याच्यात माणसा 8 रवतात चलत 1 2 3 4 नाही 2 रूम घेऊचे लागते प्रदीप पाणी प्रदीप खेळा तुझ्या अंगणावर होतो प्रदीप नाही राहायचो आपला आपण मजा करायची त्याचा लगीन आहे ना आमच्या आजचा काय झोपू अरे नाही पण आपले दोघे तिघे जण बाहेर राहतात कोण बघ ना 8 म्हणत म्हटलं 2 रूम घेऊचे लागतात तेजस आणि पण असत ना श्री तेजस सिद्धू अनिश ही दोघं असत माझ्या बहिणी परत 2 हो असा हो तो कापळा राहू असं हो आणि तू एकामेकांनी जाऊ शकतस ते आम्ही बघू तुम्ही तुमचा खांद्या विंद्यावर बसून ऍडजस्ट करू ऍडजस्ट करा हळद किती वाजता रे इंद्रानश्मी सारखे शूट करू पण ते चांगल्या लोकांसाठी ताडपत्री घालते रे स्वतःसाठी काय ना म्हणजे भट आणि भिजत शेरवानी बिरवानी नाही घेणार असं बोललो काय फॅन्टसी तुझी त्याच्यामुळे काहीतरी वेगळाच करता माइंडसेट वेगळा काहीतरी होय ना ते का मी आधीच सांगितलेलं म्हटलं होय ते का हॉल मध्ये करूचा नाही होता बाहेर करूचा होता कसं पावसात आता पावसात माझ्याकडे पावसाचा काही कॉन्टॅक्ट नाही बाबा थांबव नाहीतर की बाबा तू पडा नको प्रदीपचं लग्न मी सेटिंग केली त्याच्यासोबत हेच सेटिंग करूसाठी इतकं वर्ष लागली आणि पावसाचं सेटिंग बरं लवकर लग्न केलं पाहिजे थांबू शकतोस का नाही आता नाही आता थांबाच होता आता ते का करूचा मी डिसेंबर प्लॅन केलेला होता 1 महिना राहिलाय याच्या लग्नाला अजून 25 दिवस अजून पत्रिका पण नाही छापल्यात
काय कसा घोड्यावरती करतोय काय? पत्रिका आपण दिली ना केदारला डिझाईन आज बोलला सगळं सुरू केलंय मी. केदारला मी मेसेज पण केला. मला काय माहिती नाही, आधीच वाढवून सांगितले असतेस तर मग तुझा बाबा हे झाला असता. आता तू सांगितलेस त्याच्यात मला डिस्काउंट पाहिजे म्हटलं. तुझी चूक आहे, तू आम्हाला आधी वाढवून सांगायला पाहिजे. मगाची डील सांग त्याला. हा, मी असं म्हणत होते की माय फेस व्हॅल्यू इज युअर आहेर. पण मी आहेर काय मागितलं मी आधीच दिला तुला. आम्ही कसं काय ठेवणं नाही ना, आम्ही देतो आहे. आम्ही लगेच आम्ही असला काय ठेवणं नाही. तुझी पण ना फेस व्हॅल्यू ना मग काहीतरी वेगळा बघू का कसली व्हॅल्यू मग फेस द्यायचं. काहीतरी बघू काहीतरी राहून ऍडजस्ट करून घेतो. तू त्याच्याकडून देवची गोष्ट वेगळी. मी देवची म्हणते, आहेर देवची. ती काहीतरी बाबा याच्यात निपटून घ्या आहेरात. असं अच्छा, काहीतरी असं करतो ना. काम काहीतरी करून टाकायचं काय बरं आहे बाबा आपलं. नाही का? मी केदारकडनं डिस्काउंट घेऊन देणार, तो तुझा आहे असे मला सांग. कुठे कुठे डिस्काउंट घेऊन देऊ. ते सगळे डिस्काउंट इज इक्वल टू आहे. पाकिटा घेऊन फिरा दुकान. पत्रिकेत तुझ्या लिहिलेला काय राणू नाही लिहिलं मग त्या मनात असताच म्हणजे मला एका मी पत्रिकेवर बघितलेलं, कुणाच्या इकडचीच होती, त्याने दिलेलं की कपडे आणि भांड्यांचा आहेर स्वीकारला जाणार. याचा अर्थ पण मग बाकीचा आहेर स्वीकारला जाणार म्हणजे पैसे द्या कपड्यांचा आणि भांड्यांचा असं लिहितात ते लोक. भरपूर जागेवर लिहितात. 2,000 कपडे घ्यायला त्यापेक्षा 2,000 रुपये आम्ही घेऊ कपडे असं त्यांचा बरोबर आहे. पॉइंट एकली ना प्रदीप, तुमची उपस्थिती हाच आमचा आहे. हा टाक प्लीज. तू लिहा माका एकटा वेळेवर जायचो ना, बायको सुरू जायचो. माझा बायकोवरती प्रेम डबल नाही. पण ते लोक काय करतात, एका 100 करतात तर 50 हा. फक्त 1 रुपयाचा एक्स्ट्रा खर्च पाकिटाचा. कसं वाटते पण प्रदीप तुला आता लग्न होत आहे तुझं का? असं तुम्ही लोकांनी ठरवलं की असं मस्त छान रोस्ट करतात. तू रोस्ट करूसाठी बोलावून घेत हो, येवा. काय रोस्ट करू ते बोलून घेतो. मग आमका इन्व्हिटेशन म्हणून दिला. इतक्यात मी घराकडे जाऊन निघलं असतोय. आमका नीज बघ, सकाळी 4 वाजता जेवलो आम्ही. मी 4 वाजता निघलोय. मग तू निघलं त्याच्यानंतर मी निघलोय. 6 वाजता निघालोय. 6-6:30 आम्ही. सकाळी 4 वाजता मी पण उठलोय. सकाळी ट्रेन पकडली. जो तो आपलाच सांगित राहतो. आपलाच सांगा तुझा मोठा बघ. आम्ही ना आम्ही झोपानी पाणी बस. तो आपलाच टेन्शन घेऊन पुढे राहता. पण त्याचा तू ह्या बघितलं का, त्याचं त्याची हळद, दुसऱ्या दिवशी लगीन, तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा. 28-29 ला घेतली. 5 परतावा सत्यनारायण वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण ठेवलं. 5 परतावा 5 परतावून कधी किती 27 पासून कार्यक्रम चालू ते. 26 पासून कार्यक्रम चालू. 26 पासून कार्यक्रम चालू. तारीख चांगली तर चालतं. 26 पासून 26 पासून 26 पासून 26 ला हळद, 27 ला लग्न. आता त्याने 29 ला केली आहे सत्यनारायणाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी. आणि मग 5 परतावून कधी कसं खावता सांग. ते आता बोलतील माका आता कपड्याचं टेन्शन येईल बघा. असो मग 26 ला रेनकोट, 27 ला रेनकोट, 28 ला रेनकोट. वेगवेगळे कलर. आपण ते पिवळे रेनकोट खोळ घेऊया. खोळ निळ्या रंगाची, ताडपत्रीच्या खाली निळ्या रंगाची खोळ घेऊन ते मुद्द्याचा बोला तो डेकोरेशन. आम्ही काय बोलतो डेकोरेशन तू बोलतो तू करतो ऍक्टिंग त्याची. नाहीतर का लेडीज रूम मध्ये काय तुम्ही जेंट्स बरे पार्टी करशाल, आम्ही आपली तोंडा बघित बसायची. मी नाही, मी तुमच्याच रूम मध्ये येऊन बसतो. मी बघ ना काही वाजले का मी स्टोव आणि कढई स्टोव आणि कढई म्हणजे काय? तो माझं तू म्हणजे हळद बनवतो स्वतः. तुका विश्वास नाही. चिकन वडे बिडे ठेवले ना त्याने हळदी. अरे ते लवकर काय करतले सेपरेट बाहेरचा बाहेर. सगळं आपण आधी घेऊन आपण काय करूया, टोप घेऊन येऊया आणि आधी काढून टोप आपलं रूम मध्ये ठेवून देऊया. मसाले यांच्याकडून घेऊन आणि मग यांचा सरला तर बाबा सरला तर काय जाऊन द्या, आमचं काय नाही गाव असा करून जायचं ग बिचाऱ्यासारखे तोंड करून आणि रूम मध्ये बसून पार्टी. 4 फोटोला खोबरा वाढवा तरी घाली पाणी होता.
पावसाळ्यात शोधले ना पावसात टिका तसा मजा करा पावसात आमका ह्यो उभो हा आणि मंडप खाली इलो आमका तसं सांगा म्हणजे आमका तसं रेनकोट एक्स्ट्रा आणू 1000 रुपयाचे ते रेनकोट देणार वन टाइम दाखवून ठेवा आम्ही आमची रूम आधीच बुक करून टाकतो सासरचे माणसं असं जरा ऍडजस्ट करा आपण आलोय त्याच्या लग्नाचं प्लॅनिंग करायला आणि रूम आपली बुक करून जातो तू दगड काय जातं थांब जरा हा तू बघ रूम केवढे मोठे आहेत ते बघतो रे चावी नाही हा? चालेल ना ठीक आहे 101 आणि 102 101 हा 101 आणि 102 हे आमचे रूम असणार आहे मिलियन त्याचं डेकोरेशनचा बोला किल्लो हो तो बोलतो आधी थोडा वेळ नंतर आपल्यालाच बोलायचा मेन तर आपल्याला मेन बोलायचा बरोबर हय रवलंस ना इतक्या लोकांच्या याच्यात धिंगाणू घालतलं वेगळं पाहिजे रूम बंद करूनच घालतो तू धिंगाणू तसं नाही नाही यार मिरचा करूचो हा त्याच्यामुळे आम्ही इकडे आम्ही जरा रूम अरे इकडे आम्ही लय जण झोपू शकतो लय जण झोपू सगळे झोपू बस 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 काय विषय नाही पण तरी पण आपण 2 रूम ठेवूया आपल्यासाठी 101 102 कारण आमका पोरिंग आंघोळीत जाऊ बरा पडत सगळं नाही तर लाईन लावून दरवाजा साडीया बिडीचं बोवाळ खूप असतो. आणि दरवाजा डोकी मोठे म्हणजे आम्ही ही रूम घाण करू आणि ती रूम आमची चांगली ठेवू असं करू. घाण करू आधीच सांग त्यांना काका कोण ना देऊ नका ना 101 102 माझ्या नावात ठेवून लग्नाच्या दिवशी आता आता आपण डेकोरेशन आता बारीक सारीक गोष्टी मेन विषय झालो आता बारीक सारीक आम्ही बाकी सगळं मॅनेज करू शकतो फक्त कसं आहे पाऊस आला ना पावसाचा म्हणजे पाऊस ताडपत्री असा या हिशोबानंच काम करूचा काय मी धरू शकतो हो आपण दांडे घेऊन ना ताडपत्री घेऊनच ह्याची एंट्री करूया मोठे छत्र्या असतात ना दांडे घेऊन कसा म्हणजे फुगवलं तर वरती अरे ती घेऊन मुलीची एंट्री करतात ना 4 ठिकाणी कसा म्हणतो मी म्हटलं दांडे घेऊन ते फुगे येतात ना पाणी येते ते उपयोग ह्या करू वर याची ताडपत्री खाली करूया अरे ह्याची ताडपत्री खाली त्याच्या बाजूला आपण डान्स करूया अरे ती छत्री असते ना स्टॉल वाल्यांची माझ्या छत्री झालं तुम्हाला छत्री आहे पाऊस नसेल रेनकोट घालून डान्स करूया पाऊस असेल तर तुम्हाला आणि आता विधी आहे त्या बाजूक बसा आपण तू लाडू वाट मी आयर घेतोय माझं कॅल्क्युलेशन बरा मी आयर घेतोय तू लाडू वाट नको नको मला लाडू मोजू घेणार नाही आता तिकडेच विधी मंडप इथे तुम्ही ते फॅन आणि ते हे ठेवणार रिसेप्शन हा इथे रिसेप्शन विधी मंडप दुसरीकडे मग थंय भिजायचं चान्स हे बघ समोर हे बघ तिकडे तुला काहीच करता येणार नाही ओपन असला पण ठेवू लागणार म्हणजे मी सांगितलं ना आयुष्यात एवढी रिस्क घेता आली पाहिजे आयुष्यात एवढी रिस्क खरंच मानलं पावसाळ्यात पाऊस येणारच नाही असं त्याचं म्हणणं आहे ची सोय करतो बायकोचं काय ती साडीत भिजणार त्याचा काय विचार अरे त्यांची फॅन्टसीच वेगळी आहे दोघांची मला वाटतं भेगे होठ असं नाही ग पण ते तिला विचारलंय काय मी. तू बायकोला याची कल्पना दिली आहे बायको स्वतः येऊन गेली आहा, असं नाही पाऊस येऊ शकतो आपण मंडप त्यांनी दोघांनी ठरवलं आणि पाऊस नाही आम्ही इथे बघ ते करू पाहिजे का तुम्ही असं नाही तर इथे मला सेंट्रलला टेन्शन देता अजून? अरे काय टेन्शन घेऊ नको भिजत करूया काय टेन्शन घेऊ नको पाऊस येतो तर. मी असं ते काय म्हणतात ऐकतोस का इथे विधी मंडप सेंट्रलला मधोमध करूया का नाही क्राऊड कमी आहे ना कमी लोक असत तर इकडे चांगलं 250 300 च्या आसपास नको त्याची इच्छा मग करा त्याचं झाड झुडपं. माका साडी आहे माका साडी आता कमीतलीच घेतली प्लास्टिक चल गो विधी प्लास्टिक साडी अंकिता प्लास्टिक घेऊन लेस लाव
हा, ना, बरोबर. आम्ही का टेन्शन घेतो हे आम्ही तुला लग्नाच्या दिवशी सांगणार. आमका तर हिवाळ्यात लग्न करूचं होतं तर टेन्शन होतं, पावसाळ्यात करून बिंदास. मी 2 ऑप्शन ठेवणार आउटफिटचे. साडी पण ठेवते आणि ड्रेस पण ठेवते. खूप पाऊस चालू झाला तर मी ड्रेस घालेन. मग साडी बिड्या कशा हे लावतोय ते पट्टेवाले ना ते त्यांना दाखवलं. पाऊस पट्ट्या बिट्ट्यांना ऐकणाऱ्यातला नाही. तू तिथे पण ताडपत्री लावले पण जर झड अशी आली तर काय करणार. आपण पॉझिटिव्ह बोलूया. पाऊस येणार. पाऊस जर नाही आला ना तर हे असं होईल. सुंदर म्हणजे अप्रतिम लोकेशन छान. नाही आला पाहिजे, खरंच नाही आला पाहिजे. मॅनिफेस्ट करा तुम्ही. सगळ्यांनी या करा की पाऊस नको येऊन दे. विचारायचं इतकी 9 दिवस मी पण केले ते दिवस फक्त बाकी 2 दिवस नको. बाकी बाबा शेती जाऊ बाई बाकीच्या दिवसात येऊन दे. 2 दिवस फक्त पाऊस नको पडायला. 26 आणि 27 25 तारखेपर्यंत धो 26-27 नको. 28 तारखेपासून वाटाण देत नाही. काळू घालून सांगता म्हटलं तेरा घाला तुम्ही. काय बघ मी अळू खाणार ना आमच्या बाथरूमच्या वाटेला कसं आहे मुंबईत 13 अळू म्हणून 13च विकत. 13च घाला. बुळबुळीत लागला का खातली ते जी बनायची कापून ठेवायची दिला सगळे मुंबईचे तसं तो व्हायचं ना का औषधाची मालवणातली तो शिवडावचं घर त्यांचा कार्यक्रमात लोक गावच्या अंका बोलवतात आदल्या 2 तासात आणि गावात आणला का मुंबईतला फोन करतो येतोयस ना अर्धा तास लोक फोन करतो येतोयस ना माका अर्धा तास अगोदर फोन करता अरे साखरपुड्याला येतोयस ना म्हटलं मी गावाकडे म्हटलं कणकवलीत नाही तुझं साखरपुडं अरे बघ असलो आपण कधी असं कधी झोपलो नाही आम्ही झोपलो ह्या झाला का निघा झालं बाबा फायनल केलं. किती तास गेले डोळे बघ लाल झाले दारू पिण्यासारखे. मी इले का फोन करतोय इकडचं काय तर लक्ष ठेव मध्ये मध्ये काय फेरी मारूशी लागली तर आणि त्यांच्या बरोबर तू बोला की तुम्ही जाशात ना आम्ही काय येलो तशी आता चल बाय मंदार काय उद्या परवा आमचं पटकन चालू होणार आहे उद्या भेटूया आता विचारतोय जायचं मेसेज करताय काय हळू मागे गे किती मस्त हे ना जंगल बघल्यानंतर बघित ना ए मोरू हो फुलव तू सांगल्यानंतर फुलवतो लो मी वासा नाही उघडणं उगीच ते का ए पळू नकोस थांब तो इकडेच येतोय वाटतं रस्त्याच्या इथनं आला तर ए थांब तुला सानिका पहिल्यांदाच बघते बाबा नीट दिस मी किती मी बघितलं असंच मोर आणि म्हटलं मोर ओके असं मला नंतर लक्षात आलं की अरे मोर मी बघितलं पहिला इथूनच येतो हो नाही मी बघितलेला पण मोर असं मला झालं ते पण काही लक्षात नाही आलं का थांबायचं बघ आई शपथ किती जवळ नाही उघडत नाही खाली कर जरा गेला पण आपल्या गाडीला हॉर्न आहे त्याला तुझ्या लग्नाचं आम्ही मोर बघितला तिथे त्याला सांग याला कौतुक नाही त्याला लांडोर आम्ही मोर बघितला तिथे तुझ्या लग्नात पण येणार बघा तुझ्या लग्नात इन्व्हिटेशन दिलंय आम्ही मंदार म्हणतो तू लांडोर आहेस म्हणून पण तू फिमेल कसा असशील तूच मोर आहेस प्रदीप तुझ्या इतका सुंदर कोणीच नाही. बाय प्रदीप हॅपी जर्नी बाय. आणि त्या ऍडजेलच्या पेनाच्या वरती ना अशी मस्त शाई अशी फार मस्त असायची आणि एवढी महाग
संपायचं रिफिल लवकर संपायचं. तर ते इथून मी घ्यायचे त्या रामेश्वरच्या दुकानात ऍडजेलची पेन. आणि कोणी असं वाट बघायची कोणीतरी मला 100 रुपये वगैरे असे देऊ दे, मग मी ऍडजेलचे रिफिल घेणार. कारण ते रिफिलच काहीतरी यायचे ना 20 रुपयाला 15-20 रुपयाला तो रिफिल यायचा. आणि ते पेन ज्याच्याकडे आहे आणि ते लक्झरी वाटायचं लक्झरी तो एकदम बाई. आणि मी किती ते 10वीचे पेपर मी ऍडजेलच्या पेनने लिहिणार ह्याच्यात होते. आणि मी किती रिफिल वगैरे घेऊन गेले होते, भरपूर रिफिल न्यायचे. आणि पेन कारण त्याने अक्षर सुंदर यायचं. आता मिळते का बघायला पाहिजे ते ऍडजेलचं पेन. व्हाईट कलरचा असतो ना, व्हाईट असं ऑफ व्हाईट असं काहीतरी पायलट पेन ना नाव पायलट नाही. आणि ती लेक्सीची पेन यायची माहितीये, ती आपण ह्याला वापरायचो होमवर्क नॉर्मल रेग्युलर. कारण ती संपायचीच नाही. लेक्सीचं पेन म्हणजे 5 रुपयाला होती ती. लेक्सी असं स्मूथ असायचं स्मूथ असायचं असं लिहायला. परत नवनीत नाही तर क्लासमेटच्या नोटबुक. कारण क्लासमेटच्या नोटबुक तर भारी वाटायच्या, स्मूथ एकदम सुंदर. आमच्या जरा खरखरीत असायच्या. तर काय चॉईस तेव्हा ती चॉईस वेगळीच असायची. इथे दप्तर घ्यायचे मी, शिवून घ्यायचे फाटले. काल मी नवीन बॅग घ्यायला गेले त्या एसबेडाच्या ह्याच्यामध्ये, तर मी ना सेम बॅग घेतली होती. त्याच्या लक्षात साल्याच्या तो म्हणतो मॅडम पण तुम्ही सेम बॅग घेऊन गेलात ना. कुणाला बोलतो हो मग मी तेच म्हणतो अंकिता सेम बॅग घेतली होतीस. म्हटलं नाही त्याचं ना ते वरचं हे आहे ना ते खराब झालं, त्याचं थोडं लेदर आहे. मग घेऊन या ना मॅम मी चेंज करून देतो. म्हटलं तू कशा पण तुम्ही असं चेंज करून देतो मॅम मी तुम्हाला, मला आणून द्या ती बॅग म्हणून सांगितलं. नवीन बॅग घेणार होते मी काल. आणि अशी धमाल मस्ती करत आम्ही पोहोचलो देवबागला. तर देवबागला पोहोचल्यानंतर पुढची धमाल मजा मस्ती हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. लग्नाला आलेलीस ना, मे मध्ये आलेलं ना गेल्या वेळी. कशात का मोरबीर दाखवून घेऊन आले त्यांना. याला ओळखतेस ना. चला जा तुम्ही फ्रेश व्हा